नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत IIT इंजिनियर दत्तात्रय बहाळकर सर. ते स्वतः उत्तम इंजिनियरच आहेत. त्यांनी त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा या फील्डमध्ये केलं. सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज लेवलमध्ये त्यांनी ऑटोकॅड मधल्या काही महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये त्याच्यात बक्षिसं मिळवली. त्यांच्या या सगळ्या कॉलेज जीवनाबद्दलचा अनुभव असेल. आता ते फुल टाइम या क्षेत्रात उतरलेले आहेत आणि या क्षेत्रात आपले पाय रोव बघतायत. तर मागच्या 2-4 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये अनेक प्रोजेक्ट करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत. या सगळ्याबद्दल मी आज त्यांच्याशी बोलणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्वागत आहे या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्ममध्ये. थँक्यू. तुमच्यासारखे यंग इंजिनियरला आम्हाला भेटायचं, तुमच्याकडून ऐकायचं, या क्षेत्रातले अनुभव ऐकायचे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शैक्षणिक जीवन म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? आता जनरली मी स्कूलला धुळ्यातच होतो, KSK युनिव्हर्सिटी हायस्कूल. बरोबर. मी 2009 पास आउट झालो. त्यानंतर मग एक कलेचा आवड असल्यामुळे मला आर्किटेक्ट किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये जायचं होतं. मग मला सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड जास्त हे वाटली, जनरस वाटली. त्यामुळे मी सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डकडे वळलो. मग 10वीला चांगले पर्सेंटेज असल्यामुळे डिप्लोमा हा प्रायव्हेट कॉलेजला केला. 3 वर्ष डिप्लोमा केल्यानंतर घरी एक बॅकग्राऊंड होतं सिव्हिल इंजिनिअरिंगचं. वडील धुळे महानगरपालिकेत जायचं JEE होते, तर त्यांचं गायडन्स वगैरे हे कंटिन्यू होत होतं. मग त्या थ्रूच मी अकॅडमिक्समध्ये असतानाच ड्राफ्टिंगची किंवा मग आर्किटेक्चरल प्लॅन्स बनवण्याची प्रॅक्टिस स्टार्ट केली. हळूहळू ते करता करता इंटरेस्ट जास्त डेव्हलप झाला. मग नंतर पुढे जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली नाशिकला, संदीप फाउंडेशन. मग 3 वर्ष पास झाल्यानंतर परत प्रॅक्टिस स्टार्ट केली, प्रायव्हेट प्रॅक्टिस, प्लॅन्स वगैरे ड्रॉ करण्याची, बिल्डिंग परमिशनची सर्व. मग ते करत असतानाच मग एक अपॉर्च्युनिटी आली पोस्ट ग्रॅज्युएशनची. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर कॅम्पस थ्रूज इंटरव्ह्यू झाले आणि पुण्याला एक चांगल्या रेप्युटेड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ॲज अ प्लॅनिंग इंजिनियर म्हणून जॉब मिळाला. तर तिथे जॉब करत असतानाच बरेच जे स्किल्स आहेत, साईट एक्झिक्युशनचे, नंतर प्लॅनिंगचे, त्यानंतर मग साईट मॅनेजमेंटचे, मटेरियल मॅनेजमेंट, नंतर मग कम्युनिकेशन स्किल्स, ह्याच्या गोष्टी आहेत, ह्या जास्त डिटेलमध्ये कळाल्या. बरोबर. आणि त्या अप्लाय करता आल्या साईटवर. 2 वर्ष जॉब केल्यानंतर 2 गोष्टीमध्ये एक चांगला एक्सपिरियन्स आला. एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, देन कमर्शियल प्रोजेक्ट, हाय राईज बिल्डिंग. तो एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मग एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की आपण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. त्यामुळे मग 2020 साली स्वतःची एक कन्सल्टिंग फर्म स्टार्ट केली, दत्तशील प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन, धुळ्यातच, होमटाऊनमध्ये. आणि त्यातच मग हळूहळू वर्क स्टार्ट केले. इनिशियली स्मॉल लेवलचे वर्क मिळायला लागले. आता लार्ज स्केलला प्रोजेक्ट चालू आहेत. त्यात मग साईट एक्झिक्युशन, प्लॅनिंग, आर्किटेक्चरल प्लॅनिंग सर्व, देन इंटेरियर डिझायनिंग, असे वेगवेगळ्या स्कोपमध्ये वर्क चालू प्रोजेक्ट चालू. हा फार प्रवास एका अर्थानं चांगला होता, कारण की तुम्हाला स्वतःलाच वाटत होतं या फील्डमध्ये यावं. आणि मला असं वाटतं की ज्या क्षेत्रात आपल्याला स्वतःला आवड असते त्या क्षेत्रात आपण लवकर यशस्वी होतो. त्याप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात कारकिर्दीला सुरुवात केली. पहिला प्रश्न हा विचारते, जसं मी सुरुवातीला म्हटलं ऑटोकॅड मध्ये तुम्हाला 2दा प्राइजेस मिळालं कॉलेज लेवलला. तर या टेक्नॉलॉजीची हेल्प आता तुम्हाला या दैनंदिन रोजच्या कामात कशा प्रकारे होते? तंत्रज्ञानाची मदत, तंत्रज्ञानाचा फायदा कसा होतो तुम्हाला? आता जनरली कसं आहे, प्लॅनिंग त्यानंतर 3D या 2 गोष्टी मूलभूत आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये आणि आर्किटेक्चरल फील्डमध्ये. तर जनरली कुठलंही स्ट्रक्चर आपल्याला जेव्हा एक्झिक्यूट करायचं असतं, एक्झिक्यूट करण्याच्या अगोदर इनिशियल स्टेज असते ती प्लॅनिंगची. प्लॅनिंगमध्ये सर्व गोष्टी डिसाईड केल्या जातात की स्कोप ऑफ वर्क, टाइम ऑफ वर्क, कॉस्ट ऑफ वर्क, या 3 गोष्टी प्रॉपरली डिसाईड झाल्यानंतर आपल्याला पण एक क्लिअर आयडिया येते आणि क्लायंटला पण एक क्लिअर आयडिया येते की दिस प्रोजेक्ट इज विदिन आवर बजेट ऑर नॉट. आणि कितीही झालं तरी कॉस्टच्या बेसिसवर सर्व डिपेंड करतं. अगदी बरोबर. त्यामुळे मग टेक्नॉलॉजीचा फायदा असा होतो की जे सॉफ्टवेअर्स आहेत, आता ऑटोकॅड झालं, त्यानंतर 3ds Max झालं, स्केचअप झालं, नंतर मग रेव्हिट झालं, नंतर मग स्ट्रक्चरल डिझायनिंगचे काही सॉफ्टवेअर झाले. ह्या सॉफ्टवेअर्सचा युटिलायझेशन करून आपल्याला ॲक्युरेट असं प्लॅनिंग करता येते. नंतर मग फ्युचर स्कोप जो आहे तो पण आपल्याला त्याच्यामध्ये डिसाईड करता येतो.
बरोबर. आणि त्या दोघांच्या बेसिसवर आपल्याला पुढे प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. आणि प्लस जर 11th आवरला काही चेंजेस झाले, क्लायंट कडून काही रिव्हिजन्स आल्या किंवा मग अनफोर्सिन काही चेंजेस आले, तर ते आपल्याला टॅकल करता येतात आणि इझिली ड्रॉइंग जे असतात ते रिवाइज करता येतात. बरोबर. आणि मिनिमम टाइम मध्ये ते आपल्याला करता येतात. म्हणजे आपला टाइम पण वाचतो आणि कॉस्ट पण सेव्ह होते. या सगळ्यामध्ये तुम्ही एक महत्वाचा मुद्द्याला हात घातला, ते म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे बजेट कॅल्क्युलेशनला बऱ्याचदा मदत होते. बरोबर. पुढचा मुद्दा माझा तोच आहे, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बजेट त्या कस्टमरचे एक डिफाईन असतं किंवा सुरुवातीला तो सांगतो 15 लाखातच मला घर बांधायचं, बरोबर. आणि मग एक इंजिनियर म्हणून तुमच्यावर जबाबदारी येते की आता रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून ते घरच पूर्ण किंवा तो प्रोजेक्ट 15 लाखात आता बसवायचा आहे. बरोबर. तर अशा वेळेला बजेटनुसार प्राधान्य असलेले घर बांधताना कशा प्रकारची तुम्ही काळजी घेता किंवा कशा पद्धतीनं तो प्रोजेक्ट पूर्ण करता? आता जनरली कसं आहे, काही प्रोजेक्ट माझ्याकडे आले ते कॉम्पॅक्ट हाऊसचे छोटे प्रोजेक्ट, म्हणजे 500 स्क्वेअर फीट पासून तर 5000 स्क्वेअर फीट पर्यंत मी स्ट्रक्चर डिझाईन केलेत, प्लॅन केलेत. तर 500 स्क्वेअर फीटच्या बजेटमध्ये काय होतं, क्लायंटचे खूप रिस्ट्रिक्शन असतात की आमचा इन्कम सोर्स एवढाच आहे आणि आमच्याकडे जी जमापुंजी आहे ती एवढीच आहे, तर यातच आम्हाला आमचं स्वप्नातलं घर डिझाईन करून पाहिजे. मग त्या केसला कसं असतं की आम्हाला खूप चॅलेंजेस असतात की एका चौकटीतच सर्व डिझाईन करायचं आहे, जेणेकरून जेव्हा प्रोजेक्ट चालू असेल तर क्लायंटचा बजेट पण मोडला गेला नको हवा आणि वाढायला पण नको. मग त्यामुळे सर्व जी प्लॅनिंग असते ती प्लॅनिंग स्टेजलाच आम्ही करून घेतो की तुम्हाला पर्टिक्युलर ज्या स्टेज आहेत या स्टेज वाईज तुम्हाला एवढे पैसे लागणार आहेत. प्लस तुम्हाला जर एक्स्ट्रा कॉस्ट खर्च करायची असेल, थोडेफार पैसे मदतीसाठी हवे असतील, तर बँक लोन द्वारे तुम्ही ते पैसे घेऊ शकता आणि त्याने तुमचं स्वप्नातलं घर पूर्ण करू शकता. बट ते पण आम्ही शाश्वती त्यांना एक शेवटची देऊन देतो की तुमचं मॅक्स टू मॅक्स ह्या बजेट पर्यंत वर्क होणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटचे जे आहे, सपोज फॉर एक्झाम्पल 15 लाखात त्यांना पूर्ण घर डिझाईन करून द्यायचं, सिव्हिल वर्क आणि पेंटिंग वगैरे सगळं करून राहण्यासाठी योग्य, इंटेरियर डिझायनिंगचा पार्ट सोडून, तर 15 लाखामध्ये ते घर तर पूर्ण होतच. प्लस जर क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स असतील की नाही आम्हाला टायलिंग वर्क चांगलं हवंय, देन फिनिशिंग आयटम जे आहेत, पेंटिंग वर्क, त्यानंतर डोअर फर्निचर वर्क असतं ते नॉर्मल, ते त्यांना एकदम चांगलं हवं असतं. मग त्या केसमध्ये कसं आहे, 15 लाखाचे प्लस 1 to 2 लाख रुपीज जास्त वाढतात, म्हणजे ते 17 लाखापर्यंत पूर्ण होतं. मग ती अशी सगळी आयडिया आपण त्यांना अगोदरच देऊन देतो. त्यामुळे मग त्यांचे पण जे एक्सपेक्टेशन्स आहेत त्याला आपण पोहोचतो आणि तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करता येतो. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता जे तुमचे तरुण मित्र येतात, म्हणण्यापेक्षा मी ज्युनियर म्हणेन, बरोबर, स्वतः यंग आहात, तर हे आता जे तुमचे पुढचे ज्युनियर्स येतात त्यांना एक मित्रत्वाच्या नात्यानं सिनियर म्हणून एक सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्यापूर्वी? माझा त्यांना हा एकच सल्ला असेल, आता जनरली काय होतं की दोन बाजू आहेत. काही लोक म्हणतात की प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज यांचा परस्पर काही संबंध नाही. बरोबर. जनरली तसं नाहीये. आता जे बुकिश नॉलेज आहे किंवा जे रेफरन्स बुक मध्ये थेरॉटिकल नॉलेज आहे, हे पूर्णपणे आपण अप्लाय करू शकतो ऑन साईटवर, एक्झिक्युशनच्या वेळेस किंवा प्लॅनिंग अँड डिझायनिंगच्या वेळेस. आता ज्याने प्रॉपर लक्ष घालून किंवा मग प्रॉपर इंटरेस्ट घेऊन थेरॉटिकल नॉलेज ऍक्सेप्ट केलेलं असेल तर तोच व्यक्ती प्रॉपरली अप्लाय करू शकतो. फक्त ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. आणि ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे सॉफ्टवेअर्स आहेत, नंतर अकॅडमिक्स मध्ये असलेल्या इंटर्नशिप्स आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत. ह्या ज्युनियर्स लोकांनी किंवा जे अकॅडमिक्स मध्ये आहेत, आता इंजिनिअरिंग करतायत, डिप्लोमा करतायत, ITI करतायत किंवा मग आर्किटेक्चर फील्ड करतायत, तर त्यांनी एक चांगला इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी करायला हव्यात. कारण की जेव्हा आपण फील्डवर काम करतो तर तेव्हा सगळ्या गोष्टी बेसिक लेवल पासूनच सुरू कराव्या लागतात आणि तेव्हा मग आठवण येते अरे की नाही प्रॅक्टिकलच्या वेळेस ही गोष्ट होती, मला कुठे कारण कोपऱ्यात ती होती. त्यामुळे मग ती जर त्या पॉइंटला आपण नीट व्यवस्थित केलं असतं तर आज पुढे जाऊन ही गोष्टीला आपल्याला डेव्हलप करायला त्रास नसता झाला. बरोबर. त्यामुळे मग त्या गोष्टी चांगल्या व्यवस्थित करायला हव्या जेन्युइनली, जेणेकरून ऍप्लिकेशन करताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. हा माझा सल्ला असेल. दुसरं एक, तुम्ही यंग आहात आणि तुम्ही म्हणला तसं की धुळे शहराशी तुम्ही निगडीत आहात, तिथले बॉर्न अँड ब्रॉट अप आहात, म्हणून असं विचार, धुळे शहराच्या विजन, विकासाचं विजन जर एक आपण असं म्हणलं तर तुम्हाला काय वाटतं, कुठल्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात पहिल्यांदा की या गोष्टी केल्या पाहिजेत प्रामुख्यानं? अच्छा, आता धुळ्यात ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं की वीज, त्यानंतर रस्ते आणि पाणी,
तर ह्या गोष्टींवर मॅक्सिमम भर दिला पाहिजे बरोबर. की इझिली ॲक्सेसेबल, त्यानंतर इझिली कन्स्ट्रक्टेबल, आणि ज्या गोष्टी विदिन परमिसिबल लिमिटमध्ये व्हायला पाहिजे तर त्या व्हायलाच पाहिजे. आणि जो बायलॉज आहे तो बायलॉज जर क्लायंटने फॉलो करून त्या पद्धतीने जर घर कन्स्ट्रक्ट केले किंवा त्यांचा जो XYZ स्क्वेअर मीटरचा प्लॉट असेल त्याच्यावर तेवढंच बिल्टअप एरिया केला तर मला तरी वाटतं की बऱ्यापैकी म्हणजे छोट्या गोष्टीपासून डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होईल. आणि लोक त्या पद्धतीने जर फॉलो करून पुढे गेले तर फ्युचरमध्ये लोकांना पण त्या गोष्टीचा फायदा होईल. पण मग हे सगळं करताना शासनाकडनं काय अपेक्षा आहे असं तुम्हाला वाटतं की शासन कशा प्रकारे मदत करू शकतं? अच्छा, आता शासनाचं रेग्युलेशन तर आहेच मार्जिन्समध्ये, फ्रंट मार्जिन, लेफ्ट, राईट आणि बॅक मार्जिनसाठी कुठल्याही प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करताना. प्लस आता आम्ही लेआउट पण डिझाईन करतो, तर लेआउटमध्ये पण बायलॉजनुसारच ते करावे लागतात. बरोबर. तर ते प्रॉपरली जर म्हणजे 100% तर नाही पण 90% जर फॉलो केलं क्लायंटने किंवा मग इंजिनियर्स लोकांनी तर फार ते बेनिफिशियल होईल. आणि जो टाइम लिमिट लागतो परमिशनसाठी तर तो जर मिनिमाइज करता आला अथॉरिटीकडून तर त्याने पण फार फायदा होईल. कारण की कसं आहे, कुठलीही बिल्डिंग परमिशन असो किंवा मग रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल लेआउटची बिल्डिंग परमिशन्स असो, तर ह्या झाल्याशिवाय बँक लोन अप्रुव्हल देत नाही. आणि कुठल्याही कन्स्ट्रक्शन वर्कसाठी लोन हे थोडंफार लागतंच कुठल्याही क्लायंटला किंवा कुठल्याही बिल्डर किंवा कन्स्ट्रक्शन ग्रुपला. त्यामुळे ह्या ज्या स्टेजेस आहेत या जर थोड्या फास्ट झाल्या तर मग अजून पटापट आपल्याला ते काम पुढे सरकवता येतील आणि प्रोजेक्ट ऑन टाइम डिलिव्हर करता येतील, ऑन टाइम कम्प्लीट होतील. त्याने सिटीची पण डेव्हलपमेंट चांगली होईल आणि लोकांचा जो राहण्याचा स्तर आहे तो अजून उंचावेल. दुसरं असं आहे की मागच्या 3-4 वर्षापासून तुम्ही आता या फील्डमध्ये काम करताय, तर सुरुवातीच्या स्टेजला बऱ्याचदा अडचणींना काही सामना करावा लागतो. म्हणजे बऱ्याचदा कधी आपलं असं वाटतं की अरे आता पुढे काय करायचं माहित नाही, अचानक एखादा प्रसंग उद्भवतो, बरोबर, आव्हान येतं. तर असा एखादा प्रसंग किंवा आठवतोय का प्रोजेक्ट की ज्याच्यात अचानक आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, हे पण आहे. आता एक प्रोजेक्ट आला होता माझ्याकडे, तर ते क्लायंट होते आउट ऑफ स्टेटचे, त्यांची प्रॉपर्टी होती धुळ्यातच, तर त्यांना G+3 कन्स्ट्रक्शन करायचं होतं. मग त्या हिशोबानेच आपण त्यांना बजेट वगैरे सर्व सांगितलं होतं की तुमचं कॉस्ट एस्टिमेशन करून आणि प्रॉपर साईट एस्टिमेशन करून एवढं तुमचं प्रोजेक्ट जाईल. बरोबर. तर त्यांना तेवढं पण त्यांचा बजेट नव्हता. मग आपण त्याच्यामध्ये काय केलं, काही मटेरियल्स जे आहेत ते इकॉनॉमिकल रेंजमध्ये त्यांना यूज करायला लावले. प्लस जिथे त्यांचा वायफळ खर्च होणार होता मटेरियलमध्ये तर तो त्यांना अजून कॉस्ट सेव्हिंग करून दिला. या पद्धतीने कॉस्ट सेव्हिंग करून करून ते प्रोजेक्ट त्यांचा जो होता स्वप्नातलं त्यांचं जे घर होतं ते त्यांना आपण कम्प्लीट करून दिलं. बरोबर. म्हणजे आता जनरली काय होतं, साईटवर जे कॉन्ट्रॅक्टर लोक असतात किंवा कारागीर बिगारी लोक असतात यांना सुरुवातीचे जे थंब रूल आहेत किंवा सुरुवातीचे जे त्यांची कामाची पद्धत आहे त्यानुसार काम करायला आवडतं आणि ते त्यांच्या चौकटीतच काम करतात, तर त्यांना त्या चौकटीच्या बाहेर काम करणं जमत नाही. मग अशा केसमध्ये जर आम्ही त्यांना सांगत असतो की नाही रे बाबा ही गोष्ट ह्या पद्धतीने कर, याच्यानंतर हे कर आणि या टप्प्याटप्प्यानेच कर, मटेरियल या गोष्टीसाठी एवढं प्रोपोर्शन मध्ये लागणार आहे तर एवढंच तुम्ही वापरायला हवं, तर ते ऐकत नाही. ते म्हणतात की नाही आम्ही 20-30 वर्षापासून हे काम करतोय, बट टेक्निकली कुठल्याही गोष्टीमध्ये काय मिक्स करून कसं प्रोपोर्शन तयार होतं आणि ते कसं अप्लाय करायचं, सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, कॉन्क्रीट या गोष्टी, तर ते त्याच पद्धतीने वापरायला गेलं पाहिजे. कारण की हे आम्ही अकॅडमिक्स मध्ये शिकलेलो आहे. मग हे आम्ही त्यांना जेव्हा समजून सांगतो तेव्हा ते त्यांना कुठेतरी लक्षात येतं. म्हणजे जे कन्व्हिन्स करायची गोष्ट आहे कन्व्हिन्सिंगला खूप वेळ लागतो. बरोबर. लोकल कॉन्ट्रॅक्टर आणि लेबर लोकांशी बोलताना मग ते कन्व्हिन्सिंग करायला थोडंसं एक चॅलेंजिंग वाटलं होतं स्टार्टिंगला. आणि आता कसं आहे, ते लोक आमच्यासोबत 5 ते 6 वर्षापासून काम करतात, त्यामुळे त्यांनाही माहिती की जे इंजिनियर साहेब आहेत त्यांना कुठल्या पद्धतीचं काम पाहिजे त्या पद्धतीनेच आपण त्यांना काम करून दिलं पाहिजे. त्याने काय होतं, आपण क्वालिटीने वर्क करतोय आणि आपण काम करून पण मजबूती देतोय, ड्युरेबल काम करतोय, सर्व्हिसेबल काम करतोय कुठल्या प्रोजेक्टसाठी, तर ते क्लायंटच्या पण एक लक्षात येतं आणि त्यालाही एक समाधानकारक वाटतं की नाही आमचं काम चांगल्या पद्धतीने हे जे XYZ इंजिनियर आहेत ते पूर्ण करून देत आहेत. दुसरं, प्रत्येक कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे घटक असतात. बरोबर. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता की हे स्टील आपण निवडलं पाहिजे आपल्या कन्स्ट्रक्शन? अच्छा,
आता स्टील मधलं मेनली पॅरामीटर्स आहेत. एक डक्टिलिटी. स्टील हे डक्टाईल हवं, जेणेकरून तो इझिली बेंड होतो किंवा इझिली ते कट करता येतो. बरोबर. त्यानंतर त्याची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती स्ट्रॉंग असली पाहिजे, ते पण विदिन आयएस कोडच्या परमिसिबल लिमिट मध्ये. त्यानंतर त्याचं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पण एक प्रकारे चेक केली जाते, की जेणेकरून त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ पण विदिन परमिसिबल लिमिट मध्ये हवी. त्यानंतर जो स्टील आहे तो फुल लेंथ हवा, कारण की स्टील जे परचेस करतो आपण ते केजी मध्ये परचेस करतो आणि ऑन साईट यूज करतो ते लेंथ मध्ये यूज करतो. त्यामुळे फुल लेंथ जर असलं तर बार जेव्हा कट करतो आपण कटिंग लेंथ नुसार तर ते फायदेशीर होतं. त्यानंतर मिनिमम वेस्टेज जर स्टील मध्ये निघालं तर ते फायदेशीर. आता जनरली बऱ्याच स्टीलच्या कंपन्यांनी काय केलंय की रेडीमेड रिंग्स तयार केलेल्या आहेत. हा खूप चांगला त्यांनी एक मेथड काढलेली आहे की तुमचं 9 इंच बाय 15 इंचचा जर कॉलम असेल त्याला ज्या तुमच्या रिंग साईजने लागणार आहेत 8 mm च्या असो 6 mm च्या असो, तर त्या इझिली मॅन्युफॅक्चर करून कंपन्या देतात. मग त्याने एक टाइम रिड्यूस पण होतोय, वर्कमॅनशिप जी लागते एक्स्ट्राची ती पण रिड्यूस होते आणि काम फास्ट होत आहे, म्हणजे फास्टर कन्स्ट्रक्शन होत आहे. बरोबर. ते एक हेल्पफुल काम झालंय. दुसरा आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्टला वापरलाय का? हो, आयकॉन स्टील वापरला. कसा होता मग अनुभव आयकॉन? आयकॉन स्टीलचा परफॉर्मन्स पण चांगला आहे आणि त्याच्याने जे स्पीड ऑफ वर्क आहे ते पण फास्ट होत आहे. प्लस वेट जे आहे जे आयएस कोडच्या रेंज मध्ये आहे ते आयएस कोडच्या रेंज मध्ये वेट मिळत आहे, त्यामुळे मग यूज करायला खूप इझी होत आहे. सो हे होते इंजिनियर दत्तात्रय बहाळकर सर, आणि सांगितलं तसं मागच्या 3-4 वर्षापासून ते या फील्डमध्ये काम करतात. पण असे तरुण इंजिनियर जेव्हा स्वतःच्या आवडीनं या फील्डमध्ये येतील आणि काम करतील तेव्हा माझ्या मते एक समृद्ध भारत, विकसित भारत डेव्हलप करण्यासाठी जो इंजिनियरचा आपण दरवेळेला म्हणतो वाटा आहे, ते अशा प्रकारचे तरुण इंजिनियर्स आहेत जे या फील्डमध्ये आले पाहिजे. पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. या फील्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आला आणि असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक. थँक्यू.